सेन्सिटिव्ह विषय, कारण की पोलिसांनी सांगितलं आता जाता जाता बाबा कोणाचं नाव घेऊ नका, कुणावरती वैयक्तिक टीका करू नका. पोलिसांना आव्हान आहे, तो आमच्या घरावरती येत असेल आम्ही पण त्याच्या घरावरती जाऊ. आणि तुम्हाला एवढा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर मग त्याला पहिले अटक करा, कारण फसवणूक करतोय लोकांची. जर एवढा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण होत असेल तर सरकाराला पण सांगता, यूं तो हमारे दम पे ऐश करते हो, यूं तो हमारे दम पे ऐश करते हो, सितम ये है कि हमसे ही बहस करते हो और जिस थाली में खाते हो उसी में छेद करते हो. क्या बात है. ज्या वस्तीनं तुम्हाला मोठं केलं, ज्या वस्तीनं तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, त्याच वस्तीची विल्हेवाट लावायला तुम्हाला या ठिकाणी कशी आवड निर्माण झाली. ज्या थाळीमध्ये खाता त्या थाळीमध्ये छेद करता. अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचं नाव या नगराला आहे, जर ते नाव जर कोणी दलालांच्या माध्यमातून जर हे नाव कोणी जर मिटवायचा जर प्रयत्न करत असेल तर रमाबाई कॉलनीची जनता तुम्हाला मिटवल्याशिवाय राहणार नाही. कारण की आम्ही या ठिकाणी आमचं स्वप्न आहे बिल्डिंगमध्ये जायचं. आमचं पण म्हणणं आहे विकास झाला पाहिजे, आमचं देखील म्हणणं आहे विकास झाला पाहिजे. आता काही पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी म्हणलं तुम्ही विकासाला का विरोध करता. विकासाला विरोध करायचं कारण काय. पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो, साहेब तुम्ही 2 BHK मध्ये राहता, 4 BHK मध्ये राहता, ते तुमचं सारे ते तुम्हाला लग लागो, पण या ठिकाणी ही जनता जी आहे ना यांना घराचं काही पडलेलं नाहीये. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आमचं अस्तित्व आहे, जर ते नाव कोणी जर नस्तनाबूत करत असेल तर त्याला आम्ही या ठिकाणी नस्तनाबूत करण्यासाठी एकत्र झालेलो आहे. आम्हाला घर भेटणारच आहे. सरकारचे सुधार कायदे, सरकारच्या सुधार योजना लोकांच्या हिताकरता असतात. जर या ठिकाणी लोकच नसले तर सरकार प्रकल्प कुठून करेल. या ठिकाणी जर लोकच नसले तर या ठिकाणी सरकार प्रकल्प कुठून करेल. म्हणून मला यांना पण सांगणं आहे की जर हमारे समाज का तो बस ऐसा ही होता है, जे लोक 50-50, 60-60 हजार रुपये घेऊन बसलेले बिचाऱ्यांचं पोट पाणी चालू, त्यांच्या पोटा पाण्यावरती मी प्रश्न उपस्थित करणार नाही. पण जर तुमचं अस्तित्व पणाला लागला असेल, तुमच्यामुळे आम्ही चळवळीत आलो, तुमच्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरू लागलो, जर तुम्हीच असे करू पाहत असाल तर मग मला आमच्या सारख्या तुमच्यामध्ये घडलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर येऊन बोलावं लागतं. हमारे समाज का तो बस ऐसा ही होता है, पहिले रोता है, पहिले खोता है, बाद में रोता है. अरे मोहरा बनाते हैं ये लोग हमें, ये बंदर नाचता है और माल मदारी खाता है. याच्या पाठी पण काहीतरी षडयंत्र आहे. आमच्या लोकांना नाचायला लावायचं, आमच्या लोकांना माता रमाबाई आंबेडकर नगरचं अस्तित्व संपवायला लावायचं. आणि हे अस्तित्व संपल्यानंतर ताई या ठिकाणी याचं टाळूवरचं लोणी खायला कोणतरी बसलेले. इथून तुम्हाला बेदखल हातभार करू पाहण्याचं षडयंत्र आहे. याचं उत्तम उदाहरण मी सांगेन की कोयनूर प्रीमियरच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगांचं मोठ्या प्रमाणात गेल्या 1 ते 2 महिन्यापासून काम चालू आहे. विद्याविहारचं या ठिकाणी जोरात काम चालू आहे. तर हे काम का चालू आहे. जर 4 वर्षाचा प्रकल्प असेल आणि तुम्ही जर 3,60,000 आम्हाला देऊन उद्या जसं आपल्या RTIच्या माध्यमातून आपल्याला उत्तरं मिळतात की माहिती उपलब्ध नाहीये, अमुक नाहीये, तमुक नाहीये, जर उद्या आपण जर या माहितीच्या अधिकाराअंतर्गत आपली जर झोपडी यांना विचारली की बाबा रे तुम्ही 2 वर्षाचा प्रकल्प म्हणाले होतात, आता तर 3रं वर्ष लागले, आमची सदनिका आम्हाला केव्हा आपण देणार आहात. तर झोपडी धारकांना खूप गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष द्या की या प्राधिकरणाने तुम्हाला असं उत्तर देऊ नये की अशी कोणतीही झोपडी या ठिकाणी उपलब्ध नव्हती.